अध्यक्ष असावं तर केदारांना धुमाळसारखा. आज जिल्हा परिषद शाळेमध्ये सोलार कॅमेरा फिटिंग पूर्ण झालेली आहे. तर पूर्ण बघूया व्हिडिओ कसा आणि कसा नाही. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये आपल्या काकडे बॅटरी सर्व्हिसेसवर. आज आपल्याला आपल्या ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या शाळेमध्ये आपलं अख्खं बालपण गेलं, त्याच शाळेमध्ये आपल्याला सोलार कॅमेरा बसायचा आहे. आपल्याला सांगितलं आहे आपल्या ज्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष केदारांना धुमाळ यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि त्यांचे पहिल्यांदा सर्वप्रथम धन्यवाद, कारण ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्याच शाळेचं आपल्याकडे काम आलं आहे. त्याच्यामुळे केदारांना धुमाळ यांचं धन्यवाद. आणि आता आपल्याला सोलार कॅमेरा बसवायचा आहे. तो कॅमेरा कसा आहे आणि कसा नाही ते आधी बघूया, नंतर आपण जाऊया फिटिंगसाठी आपल्या गावाकडे. तर आता बघूया कॅमेरा कोणता आहे आणि कोणता नाही. तर हे आहे डबल लेन्सवाला सोलार कॅमेरा. हे आहे ॲक्टिव्ह पिक्सलवाला कॅमेरा. हे जो खाल्ला आहे हा आहे भिंगता कॅमेरा आहे. आणि हे जे आहे ह्या राहतो फिक्स कॅमेरा. आणि ह्याला फिटिंग करायला लागते इकून असं. हे सोबत एक सोलार प्लेट येते, म्हणजे ह्याला लाईटची गरज नाही, काय नाही. हे डायरेक्ट सोलारमुळं फिट होते, सोलारमध्ये फिटिंग होते. हे आहे सोलार प्लेट. हे सोलार प्लेट आहे. आणि ह्याला स्टँड पण येतं डायरेक्ट. ते बघा हे येतं स्टँड, त्याला स्टँड ते आहे. आणि इकडे हे जो आहे सोलार कॅमेरा 4G वाला. त्याचं झुमिंग ते सर्व जे आहे हे आहे. आणि हे आहे कॅमेरा. तर चला मग आता आपण जाऊया आपल्या गावाकडं. आपण पोहोचलेलो आहोत शाळेमध्ये आपला कॅमेरा जवळपास हे बघा पूर्ण सोलार फिटिंग झालेलं आहे. आणि आता ह्याला आपल्याला पूर्ण गाडायचं आहे. अध्यक्ष स्वतः आपल्या खोदकामाचं काम करतायत की आपला कॅमेरा पूर्ण फिटिंग पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपल्याला त्याला एका ठिकाणी रावायचं आहे. त्याच्यामुळं स्वतः केदारांना धुमाळ हे आपलं खोदकाम करत आहे. हे आहे आपली शाळा. रात्रीचे जवळपास 10:30 वाजले. तर 10:30 वाजता आपली कॅमेरा फिटिंग सुरू आहे. तर आता बघूया, हा कॅमेरा आहे आणि हा वरची जी बसवलेली आहे आपण सोलार प्लेट आहे, म्हणजे ह्याला लाईटीची गरज नाही, डायरेक्ट बॅटरी असते. आणि ही तर आपण कॅमेरा पूर्ण जवळपास फिट केलेला आहे. आणि आता आपल्याला जी टेस्टिंग पण घ्यायची आहे फिटिंग झाल्यानंतर. तर आता फिटिंग बघूया. पूर्ण टेस्टिंग फिस्टिंग झाली आहे. आणि आता याची क्वालिटी चेक करूया आपण. रात्रीच आपली पूर्ण फिटिंग झाली होती, फक्त कॅमेऱ्याची चेक करायची क्वालिटी आणि चार्जिंग होतो का नाही कॅमेरा. तर ते बघण्यासाठी आपण आलो शाळेमध्ये. ही शाळेमध्ये आमच्या भरपूर आठवणी असल्या. हे आता आमचं पूर्ण शाळा होती पहिलं तरी काही नव्हतं, पण आता बरेचसे 2-4 हॉल नवीन बांधण्यात आलेत. आणि परत जे आपलं पूर्ण शाळेमध्ये फटची टाकण्याचा कार्यक्रम आला गट्टूमध्ये, ते पण नव्हतं सुरुवातीला. हे पण नव्हतं काहीच. फक्त जे होतं हेच आमचे वर्ग असायचे, जिल्हा परिषदचे वर्ग असायचे. आणि एवढं टेज असायचं, फक्त तेवढं टेज होतं, बाकी काहीच नाही. हे जे आहे नवीन शाळा बांधली गेली आहे. आणि हे पूर्ण खाली फडची टाकलेली आहे. आणि आमचं ऑफिस, हे ऑफिसमध्ये आमचं लय असायचं. शाळा सुद्धा टायमाला डायरेक्ट 4 वाजता पळायचं आम्ही. चला तर मग आपण जाऊया आपल्या दुकानात. आता काय शाळा तर बघितली, पण आता हे बघा हे जे आहेत नवीन वर्ग तयार झाले तर. आणि अजून पण 2-3 वर्गाचं काम चालू आहे नवीन. तर मग आता आपली शाळा बघूया थोडीशी. शाळा पूर्ण बघून झाली आहे. आणि आता आपण जाऊया आपल्या दुकानात जायचं आपल्याला. त्याच्या आधी म्हणलं एक राऊंड मारून टाकूया आपल्या जुन्या आठवणी. तर बघूया. तर आता बाहेर जाऊया. पूर्ण शाळा बघून झाली आहे. पूर्ण कलरिंग झालेली आहे. भरपूर दिवस झालं, पण सगळं जशाला तसंच आहे, फक्त राहिला तो आपला बोर्ड. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या अध्यक्षाला सपोर्ट करा. धन्यवाद.